जय महाराष्ट्र मंडळी. छगन भुजबळ नाहीत, नवनीत राणा नाहीत आणि चर्चेत असलेलं दुसरं कोणतंही मोठं नाव नाही. मग राष्ट्रवादी काँग्रेसनं अचानक राजेंद्र जैन यांच्याच नावावर शिक्कामोर्तब का केलं? असा नेता ज्याचं नाव राज्यातील अनेकांना फारसं माहीतही नाही, तो नेता थेट राज्यसभेत कसा पोहोचला? हा फक्त एका नेत्याला दिलेला राजकीय सन्मान आहे की त्यामागे अजून मोठं राजकारण दडलंय? कारण राजेंद्र जैन हे केवळ माजी आमदार नाहीत, तर ते प्रफुल्ल पटेल यांचे 2 दशकापासूनचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. आणि त्यामुळेच आता राजकीय वर्तुळात एक चर्चा सुरू झालेली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे हातात घेतलेल्या सुनेत्रा पवारांनी हा निर्णय स्वतः घेतला आहे की आजही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल यांचं वजन सर्वाधिक आहे? राजेंद्र जैन यांच्या निवडीमागे विदर्भाचं राजकारण आहे का? छगन भुजबळ पुन्हा एकदा डावलले गेले आहेत का? आणि या एका निर्णयातून राष्ट्रवादी काँग्रेसने भविष्यातील राजकीय रणनीतीचे संकेत दिलेले आहेत का? आजच्या व्हिडिओत आपण हे सविस्तर पाहणार आहोत. राज्यसभेच्या उमेदवार मागची संपूर्ण इनसाइड स्टोरी. नमस्कार मंडळी, मी पी.के. भांडवलकर आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. तर मंडळी, चला तर या मुद्द्याला आपण मुद्देसूद पाहूयात की नेमकं मागं घडलेलं काय. मुद्दा नंबर 1, सर्व अंदाज कसे फोल ठरले. राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी गेल्या काही दिवसांपासून अनेक नावांची चर्चा सुरू होती. छगन भुजबळ हे सर्वात आघाडीचे दावेदार मानले जात होते. काही माध्यमांमध्ये नवनीत राणा यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर अचानक राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा झाली आणि सर्व राजकीय पंडितांचे अंदाज फोल ठरले. मुद्दा क्रमांक 2, राजेंद्र जैन नेमके कोण आहेत? राजेंद्र जैन हे विदर्भातील गोंदिया जिल्ह्याचे प्रभावी नेते आहेत. ते 2 वेळा विधान परिषदेचे आमदार राहिले आहेत. भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचं त्यांनी तब्बल 12 वर्ष प्रतिनिधित्व केलं. मात्र त्यांची खरी ओळख म्हणजे ते प्रफुल्ल पटेल याचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. एकेकाळी पीए म्हणून काम करणाऱ्या राजेंद्र जैन यांनी संघटनेत काम करत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. मुद्दा क्रमांक 3, पीए ते राज्यसभा कसा झाला प्रवास. राजकारणात अनेक जण थेट मोठ्या घराण्यातून येतात, पण राजेंद्र जैन यांचा प्रवास वेगळा आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत काम करताना त्यांनी संघटना, निवडणूक व्यवस्थापन आणि स्थानिक राजकारणाची बारकाईने माहिती घेतली. 2004 मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधान परिषदेत प्रवेश केला. त्यानंतर 2010 मध्ये पुन्हा निवडून आले. आज जवळपास 2 दशकांच्या राजकीय प्रवासानंतर ते राज्यसभेच्या दारात पोहोचलेले आहेत. मुद्दा क्रमांक 4 पाहू. प्रफुल्ल पटेल यांचा प्रभाव अजून कायम आहे का? गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीमध्ये प्रफुल्ल पटेल यांचं महत्त्व कमी झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र त्यांच्या सर्वात विश्वासू सहकार्याला राज्यसभेची उमेदवारी मिळणं हा योगायोग मानला जात नाही. राजकीय विश्लेषकांच्या मते या निर्णयातून एक स्पष्ट संदेश गेलेला आहे. प्रफुल्ल पटेल आजही पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत प्रभावी आहेत. आणि मुद्दा क्रमांक 5, सुनेत्रा पवारांचा पहिला मोठा राजकीय संदेश काय? तर अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे स्वीकारली. नंतर त्या पक्षाध्यक्षाही बनल्या. त्यामुळे राज्यसभेच्या उमेदवारीची निवड हा त्यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या मोठ्या राजकीय निर्णयापैकी एक मानला जात आहे. या निर्णयातून त्यांनी पक्षातील जुन्या नेत्यांचा सन्मान, संघटनात्मक निष्ठा आणि विदर्भातील प्रतिनिधित्व या तिन्ही गोष्टींचा समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. मुद्दा क्रमांक 6, मग छगन भुजबळ का मागे पडले. राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांचं नाव सर्वाधिक चर्चेत होतं. मात्र अंतिम क्षणी राजकीय गणितं बदलली. काही वृत्तानुसार बैठकीत विविध नावावर चर्चा झाली आणि अखेरीस राजेंद्र जैन यांच्या नावावर एकमत झालं. यामुळे भुजबळ समर्थकांमध्ये काही प्रमाणात नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच छगन भुजबळ यांनी काही अटी ठेवल्या असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांचे नाव कमी झाल्याचं बोललं जात आहे. मुद्दा क्रमांक 7, विदर्भावर राष्ट्रवादीचं विशेष फोकस. राजेंद्र जैन हे विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील नेते आहेत. प्रफुल्ल पटेल आधीच राज्यसभेत विदर्भाचं प्रतिनिधित्व करत आहेत. आता जैन यांच्या माध्यमातून विदर्भाला आणखी बळकटी देण्याचा प्रयत्न पक्षाने केल्याचं मानलं जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो. एकंदरीत सर्व पाहता राजेंद्र जैन यांची राज्यसभेच्या उमेदवारी ही केवळ एका नेत्याची निवड नाही, तर ती राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्ता समीकरणाची झलक आहे. या निर्णयातून सुनेत्रा पवार यांनी आपलं नेतृत्व दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांचं पक्षातील वजन अजूनही कायम असल्याचंही दिसून येत आहे. आता दिल्लीत जाऊन राजेंद्र जैन स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करतात की प्रफुल्ल पटेल यांचे विश्वासू शिलेदार म्हणूनच ओळखले जातात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आता मंडळी, तुम्हीच सांगा, राजेंद्र जैन यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय योग्य वाटतो का? हा सुनेत्रा पवारांचा मास्टर स्ट्रोक आहे की प्रफुल्ल पटेल यांच्या प्रभावाचा विजय? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये लिहा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंचला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.